वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो नमः. धरणीगर्भसम्भूतं विद्युत्कान्तिसमप्रभं कुमारं चक्यहस्तं च मङ्गलं प्रणमाम्यहं. भौमाय नमः नमस्करोमि. नमो गंगे महागंगे महादेवस्य वल्लभे वहते त्वां महादेवी गोदावरी नमोस्तुते. गंगा गोदावरी माता की जय. नमस्कार. मी पंडित मंदार श्रीकृष्णदेव तीर्थपुरोहित श्री क्षेत्र नाशिक. नमस्कार. आज 14 जुलै. आज जन्मलेल्या व्यक्ती हुशार, जिज्ञासू, बोलक्या आणि आत्मविश्वासू असतात. नवीन कल्पना मांडण्यामध्ये पुढे असतात. बदल स्वीकारण्याची सुद्धा त्यांच्या अंगी क्षमता असते. शिक्षण आणि करिअर जर बघायचं झालं तर IT, मीडिया, मार्केटिंग, इंजिनिअरिंग, शिक्षण, पर्यटन, व्यवसाय या क्षेत्रामध्ये ते चांगली प्रगती करू शकतात. आर्थिक स्थितीमध्ये पैसा मिळवण्याची क्षमता त्यांच्या अंगी चांगली असते. पण अनावश्यक खर्च सुद्धा करण्याची त्यांची वृत्ती असते. आपण तो टाळला पाहिजे. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये आनंद आणि समजूतदार स्वभावामुळे नातेसंबंध चांगले राहतात. संवादामुळे मतभेद सहज मिटतात. प्रवासामुळे यांना थकवा जाणवू शकतो. संतुलित आहार आणि पुरेशी झोप आवश्यक आहे. त्यामुळे आरोग्य तुमचं चांगलं राहील. भाग्यवान गोष्टी. शुभ रंग तुमच्यासाठी आहे निळा आणि हिरवा. शुभ अंक आहे आपल्याला 5, 6 आणि 9. शुभ वार आहे बुधवार आणि शुक्रवार. एकूणच नवीन संधीचा उपयोग केल्यास करिअरमध्ये वेगाने प्रगती होऊ शकते. आर्थिक आणि कौटुंबिक जीवन समाधानकारक राहण्याची शक्यता असते. आता हे होतं 14 जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींचं स्वभाव वैशिष्ट्य. आता आपण बघूयात 12 राशींचं भविष्य. 14 जुलै. मेष रास. आजचा दिवस मेष राशीसाठी नवनवीन संधी घेऊन येईल. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. व्यवसायामध्ये एखादा महत्त्वाचा निर्णय तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. कुटुंबातील व्यक्तींचं सहकार्य पण मिळणार आहे. आरोग्याची चांगली काळजी तुम्ही घ्या. शुभ रंग आहे लाल. शुभ अंक आहे 9. वृषभ रास. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. जुन्या अडचणी दूर होण्यास मदत मिळेल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. एखादी चांगली बातमी तुमच्या कानावरती आज येऊ शकते. शुभ रंग आहे पांढरा. शुभ अंक आहे 6. मिथुन रास. आज तुमच्या कल्पना आणि संवादामुळे कामामध्ये यश मिळेल. मित्रांचं सहकार्य तुम्हाला लाभेल. विद्यार्थ्यांसाठी हा दिवस आनंदी असणार आहे. अनावश्यक खर्च आज टाळण्याची गरज आहे. शुभ अंक आहे 5. शुभ रंग आहे हिरवा. कर्क रास. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल.
घरातील एखादे रखडलेले काम, अडलेले काम पूर्ण होईल. मानसिक शांतता ठेवण्याची तुम्हाला आज गरज आहे. अतिरिक्त ताण घेणं टाळा. शुभ रंग आहे तुमच्यासाठी चंदेरी. शुभ अंक आहे 2. सिंहरास आत्मविश्वास वाढेल, कामात प्रगती होईल, वरिष्ठांचं चांगलं सहकार्य आपणाला मिळेल. प्रेमसंबंध वैवाहिक जीवनामध्ये दिवस तुमचा आजचा उत्तम आहे. आनंद मिळणार आहे. शुभ रंग आहे आपल्याला सोनेरी. शुभ अंक आहे 1. कन्या रास मेहनतीचं चांगलं फळ आपल्याला मिळेल. आर्थिक लाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष देण्याची गरज आहे. आरोग्याची सर्वांनी तुम्ही काळजी घ्या. शुभ अंक आहे हिरवा. शुभ अंक आहे 5. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका. बघत राहा आपलं नाशिक, आपली रास. आपली रास या कार्यक्रमामध्ये तुमचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो. तुळ रास आज संयम आणि समजूतदारपणाने केलेलं काम याच्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. व्यवसायामध्ये नवनवीन संधी प्राप्त होतील. नातेसंबंध अधिक दृढ होतील. तुमचा शुभ रंग आहे गुलाबी. शुभ अंक आहे 6. वृश्चिक रास आर्थिक व्यवहारात काळजीपूर्वक करा. मित्रांकडून चांगली मदत मिळेल. कामामध्ये प्रगती होईल. पण भावनेच्या भरामध्ये निर्णय घेणे टाळा. शुभ रंग आहे लाल. शुभ अंक आहे 9. धनुरास नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये लक्ष देण्याची गरज आहे. शुभ रंग आहे तुमच्यासाठी पिवळा. शुभ अंक आहे 3. मकर रास मेहनतीमुळे चांगलं यश मिळेल. नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील आणि कुटुंबामध्ये वातावरण चांगलं राहील. आरोग्य तुमचं आज चांगलं राहील. शुभ रंग आहे निळा. शुभ अंक आहे 8.
कुंभरास आर्थिक स्थिती भक्कम होण्याचा आज योग आहे. मित्र आणि नातेवाईकांची मदत मिळू शकेल. मन प्रसन्न ठेवण्याकडे कल ठेवा आणि नवीन योजनांना दिवस उत्तम राहणार आहे. शुभ रंग आहे जांभळा. शुभ अंक आहे 4. मीन रास आर्थिक लाभ आणि प्रगतीची शक्यता आज पुन्हा एकदा आहे. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. कामामध्ये यश मिळणार आहे. आरोग्य मात्र तुमचं उत्तम राहणार आहे. शुभ रंग आहे पिवळा. शुभ अंक आहे 7. नमस्कार मित्रांनो. भविष्य हा आपल्याला आपल्या जीवनाकडे बघण्यासाठी एक पर्याय आहे. पण मेहनत आणि कष्ट यांना मात्र पर्याय नाही. तर मेहनत करा आणि दिवस आनंदी घालवा. शुभम भवतु. आता वेळ झाली आहे इथे थांबण्याची. तुम्ही बघत राहा आपलं नाशिक, आपला आवाज.